नमस्कार मैत्रिणींनो. सो रुहीसाठी आईने बनवलेले वरणफळं, त्याला वेगवेगळ्या याच्यात चकोल्या वगैरे अशी वेगवेगळी नावं आहेत. सो त्यासाठी कढईत थोडंसं तेल टाकलं, जिरे, मोहरी, थोडंसं हिंग आणि टोमॅटो. तुम्हाला जर तिखट बनवायचे असेल तर तुम्ही त्यात तिखट ॲड करू शकता, पण लहान बाळांसाठी म्हणून त्यात फक्त हळद आणि मीठ टाकलं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि ती फोडणी उकळू दिली. तोपर्यंत आपण नॉर्मल जशी कणिक मळतो तशी मळलेली होती आणि थोडीशी घट्टसर मळायची, म्हणजे ते असे कट करायला इझी जाते. आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये असं लाटून कट करायचे. त्यानंतर असं आम्ही साधारण असे चौकोन शेप कट करतो, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. आणि ते उकळलेल्या पाण्यात टाकायचे आणि मस्त त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. त्याच्यानंतर जे तुरीची डाळ असते, जसं आपण वरण बनवतो तसं वरण बनवून घ्यायचं आणि ते त्यात हळूहळू ॲड करायचं. सुरुवातीलाच ॲड करायचं नाही, कारण खाली लागून करपू शकतं. म्हणून थोडंसं पाणी उकळल्यानंतर ही शिजलेली तुरीची डाळ त्यात ॲड करायची. थोडंसं मीठ टाकायचं, पाहिजे तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता. आणि मस्त रेडी झालं. अगदी झटकीपट तयार होते, जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि बाळांना खूप आवडतं. अगदी ते आजारी असतील तर तोंडाला छान चव येते त्याच्यामुळे. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रुहीला तर खूप आवडते. तिची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. कशी झालं वरणफळ सांगा. काय बनवलंय म्हणू ते? काय बनवलंय? वनफण